आता बातमी ठाण्यामधून आहे। बाळकूपमधील इंग्रजी माध्यमाच्या शाळेविरोधात अविनाश जाधव आक्रमक झालेले आहेत। बाळकूपमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळेविरोधात ते आक्रमक झाले। तोपर्यंत हे असं आम्ही यांना लादून देणार नाही एवढं नक्की। अभिजात भाषा असं म्हटलं हे खोटा ही लोक मंत्र्यांकडे काय ही खोटी लोक आहेत सगळी। ही आम्हाला फक्त आमच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम केलेलं आहे। आम्हाला अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा आणि एका बाजूला दुसऱ्या बाजूला कटकारस्थान करायचं, हे कशाला करताय सरकार? या महाराष्ट्राला जर मराठी आमची आई आहे तर तिचा अपमान रोज रोज का करताय तुम्ही? ना तुम्हाला GR करायचे काढा ना आणि सगळ्या शाळेला लादा ना। आता 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 असं वाटतंय की सरकारपेक्षा शाळा मोठ्या आहेत का? त्यांचा मनमानी कारभार आहे। जर याच्या बाबतीत सरकारने योग्य निर्णय घेतला नाही तर शाळेंना भोगावं लागेल एवढं नक्की। शिक्षण हे बिझनेस सुरू झालंय की काय? 1.5-2 लाख रुपये फीस घेतात हे लोक, बिझनेसच आहे। आणि यात हे सगळे सरकारी अधिकारी आणि नेते मिक्स आहेत। याच्यात कोणाकोणाच्या पार्टनरशिप आहेत एकदा चेक केलं की तुम्हाला कळेल। आम्ही आता त्यांना ताकीद दिलेली आहे की ताबडतोब तुम्ही शाळेच्या प्रत्येक ग्रुपवर मेसेज करा की मराठी कंपल्सरीच आहे। आणि जर आज संध्याकाळपर्यंत तसा मेसेज नाही आला तर उद्यापासून शाळा आम्ही चालून देणार नाही एवढं नक्की। ठाणे पालघर जिल्ह्यात अशा अनेक शाळा आहेत, पालकांना का आव्हान कराल? आणि पालकांना जर मी पालकांना आव्हान करीन की अशी जर कुठे घटना, या शाळेतल्या पालकांनी आम्हाला कळवलं, आमच्या सुशांत डोंबेंकडे ती सगळे पॅरेंट्स आले होते, असं जर कुठे अजून तुम्हाला आढळलं तर आमच्या तिथल्या महाराष्ट्र सैनिकांना कळवा, तिथल्या मनसेच्या शाखेनं कळवा, आम्ही तुमच्यासोबत उभे राहू। शिक्षण मंत्र्यांना का हे शिक्षण मंत्री वगैरे हे सगळे धंदा करतात, बाकी काय नाही।